नमस्कार मित्रांनो, माझे नाव मुक्षदा किरण कचरे. मी आत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला हे सेंटेन्स कशा प्रकारे ट्रान्सलेट करता हे सांगणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक बघा. सेंटेन्स आहे, ती 10 दिवसांपासून गोष्ट सांगत आलेली होती. सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी आपण 3 स्टेपचा उपयोग करतो. स्टेप 1, सेंटेन्स टेन्सचे आहे की हेल्पिंग वर्बचे हे ओळखणे. हे सेंटेन्स आहे टेन्सचे. याचा जो टेन्स आहे तो आहे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. स्टेप 2, सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहे की पॅसिव्ह व्हॉइसचे हे ओळखणे. मग हे कसं ओळखायचं? अगोदर सेंटेन्समध्ये व्हर्ब कोणता आहे तो शोधायचा. मग या सेंटेन्समधील व्हर्ब आहे सांगत आलेली, म्हणून आपण इथे व्ही लिहिलेलं आहे, बरोबर. मग आपण ह्याच व्हर्बला जर कोणने प्रश्न विचारला तर आपल्याला भेटतो एस. एस म्हणजेच सब्जेक्ट. मग आपण याला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एस भेटतोय, तो आहे ती. ती झाला सब्जेक्ट. त्याच्यानंतर उरलेले जे राहतात ते ऑब्जेक्ट आहे. मग याच्या सेंटेन्समध्ये तर 2 ऑब्जेक्ट येतील. मग याच्यातला ऑब्जेक्ट 1 कोणता आणि 2 कोणता? तर वर्बची क्रिया ज्याच्यावर होते तो ऑब्जेक्ट 1. मग या वर्बची क्रिया ज्याच्यावर होते तो आहे गोष्ट, म्हणजेच आपला गोष्ट झाला ऑब्जेक्ट 1 आणि त्यानंतर हा ऑब्जेक्ट 2. स्टेप 3, योग्य फॉर्म्युला टाकून सेंटेन्स ट्रान्सलेट करणे. मग या टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एस प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ओ. मग आता आपण हे सेंटेन्स ट्रान्सलेट करणार. सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी फॉर्म्युलाचा उपयोग करावा लागतो. फॉर्म्युलामध्ये आपल्याला अगोदर दिलेला आहे एस. एस म्हणजेच सब्जेक्ट जो आहे आपला ती. ती म्हणजेच शी. आणि इथे हॅडबीन आपण इथे टाकून घेतलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर VINGतला ING आहे तो वर्बच्या शेवटी लागतो. मग वर्ब हे आपला सांगत आलेली म्हणजेच टेल आणि त्याला ING लावल्यानंतर होतो टेलिंग, म्हणजे आपण इथे टेलिंग लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट 1 घ्यायचा. ऑब्जेक्ट 1 आहे आपला गोष्ट म्हणजेच स्टोरी. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट 2 आहे 10 दिवसांपासून म्हणजेच सिन्स 10 days इज इक्वल टू आपलं पूर्ण जे वाक्य तयार झालेलं आहे, सेंटेन्स तयार झालेलं आहे ते आहे शी हॅड बीन टेलिंग स्टोरी सिन्स 10 days. मित्रांनो, मी मागील 6 महिन्यांपासून फोनिक्स कोर्स कंप्लीट करून इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे. त्यामुळे मला सेंटेन्स कसे ट्रान्सलेट करायचे, इंग्लिश कसं बोलायचं, इंग्लिश कसं लिहायचं, कॅमेरासमोर उभं राहून कसं बोलायचं, स्पीचेस कसे द्यायचे हे माहीत झालं. तुम्हाला पण जर इतक्या सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकायचे तर तुम्ही ऋषिकेश सरांचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करा, ज्याची फी आहे 500 रुपये. तो तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन करू शकता. आणि जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या कोर्सचा काहीच फायदा झाला नाही तर तुम्ही जी फी पे केली होती ती तुम्हाला परत मिळेल. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही शहरातून कोणत्याही गावातून हे शिकू शकतात. थँक्यू.